हो, काल आजही वर्तमानपत्रामध्ये मी सगळ्या बातम्या घेतल्या आणि काल त्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर ते माझ्याकडे आले होते. सगळे दोघं तालुकाध्यक्ष व ज्ञानेश्वर महाजन, आणि त्यांनी एक मला निवेदन दिलेलं आहे 7-8 पानांचं. त्या निवेदनावर त्यांनी सांगितलेलं आहे, हे निवेदन तुम्ही आमच्यामार्फत अजितदादा आणि तटकरे साहेबांपर्यंत पोहोचवावं. तर ते निवेदन मी प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब, आमचे सुनीलजी तटकरे साहेब खासदार, आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्यापर्यंत मी ते स्वतः जाऊन निवेदन देणार आहे. बरं, आपली भूमिका काय नेमकी देवकरांच्या प्रवेशासंदर्भात? नाही, फक्त देवकरांच्या प्रवेशासाठीच नाही, तर पक्षवाढीसाठी आमच्या पक्षात जो येईल त्यांचं आम्ही त्या ठिकाणी स्वागतच करणार आहे. प्रामाणिक कार्यकर्ता ज्या वेळेला पक्षामध्ये येतो त्यावेळेला त्या कार्यकर्त्याचं स्वागत केलं पाहिजे पक्ष संघटन वाढण्यासाठी. परंतु देवकरांच्या बाबतीमध्ये मला सगळ्या महिला अध्यक्ष असतील, तालुका अध्यक्ष असतील, सगळ्यांचेच फोन येत आहे की भाऊसाहेब तुम्ही याला विरोध केला पाहिजे वगैरे वगैरे. पण मी जिल्हाध्यक्ष आहे, मी या सगळ्या भावना त्यांच्या समजून घेतल्या आहे. शेवटी प्रवेश देणं न देणं हे वरिष्ठांचं काम आहे. त्यामध्ये तटकरे साहेब आणि अजितदादा आणि आमच्या जिल्ह्याचे मंत्री नामदार अनिलदादा पाटील हे देवकरप्पांच्या प्रवेशाचा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य करावा लागेल. फक्त एवढंच आहे की जी नाराज मंडळी जी आज विरोध करते यांच्यावर कुठे अन्याय होणार नाही, त्यांना विश्वासात घ्यावं लागेल. याच्याशिवाय हा पक्ष प्रवेश होऊ नये किंवा करावा किंवा कसं हे वरिष्ठ निर्णय घेतील. देवकरांना यदि पक्षप्रवेश झाला तर त्यांना काय पद असू शकतं या का की नवीन कार्यकर्ता म्हणून त्यांना जॉईनिंग वाटते? बघा, कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश करत असलो तो नवीन कार्यकर्ता म्हणूनच पक्षात प्रवेश त्याचा केला जातो आणि पक्षाची ध्येय धोरणं, पक्षवाढीसाठी केलेलं काम हे लक्षात घेऊन वरिष्ठ त्या बाबतीत निर्णय घेत असतात. या संदर्भात काही वरिष्ठांची आपल्यासोबत काही चर्चा झाली का? नाही, मला फक्त मंत्री महोदयांनी विचारणा केली की गुलाबराव देवकर मला भेटायला येतात तर काय करायचं. मी त्यांना सांगितलं तुम्ही मंत्री आहेत, तुम्ही भेटा, त्यांचं म्हणणं समजून घ्या. आणि शेवटी आमच्या पक्षाचे निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब हे जोही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य करावा लागेल. परंतु ही जी नाराज मंडळी आहे, जी पक्षामध्ये अजितदादांनी जेव्हापासून सत्तेत येण्याचा प्रयत्न केला तेव्हापासून ही जी मंडळी पक्षामध्ये अजितदादांसाठी आलेली आहे, यांना प्रथमतः विश्वासात घेतलं जाईल, यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही हे आम्हाला प्रामुख्यानं बघावं लागेल. जिल्हाध्यक्ष या नात्यानं ही भूमिका मला वरिष्ठांना कळवावी लागेल. मात्र पक्षामध्ये इतका तीव्र विरोध असताना देखील तुम्ही गुलाबराव देवकरांना प्रवेश का देत आहेत? अजून प्रवेश तर काही झाला नाही. आता वरिष्ठ काय निर्णय घेतील, आम्हाला बोलवतात का नाही जिल्हाध्यक्षांना, तालुकाध्यक्षांना. शेवटी जळगाव ग्रामीणच्याच लोकांनी विशेषतः तीव्र विरोध केलेला कालच्या पत्रावरून दिसून येतं. अनेक तालुक्यामधून देखील मला फोन आलेले की आपण प्रामाणिकपणे पहिल्या दिवसापासून काम करतोय आणि जे अजितदादांच्या विरोधात जे काही बोललेले सगळे कात्रणं पुरावे त्यांनी माझ्यासोबत जोडलेले, हे सगळे मी वरिष्ठांना कळवणार आहे. शेवटी वरिष्ठांचा निर्णय त्यांना पक्षात घ्यावं का नाही घ्यावं. पण आपल्या मित्रपक्षांची याविषयी काही चर्चा झाली का? भाजप किंवा शिंदे? नाही, मित्रपक्षांचं काही माझं बोलणं झालं नाही, ते वरिष्ठांशी बोलतील. आपलं काही संदर्भात आता गुलाबराव पाटलांशी काही बोलणं किंवा त्यांचा काही संदेश आपल्याला? नाही, गुलाबराव पाटील असतील, मी असेल, आम्ही तर सगळ्यांनी महायुतीचं काम करून म्हणून आम्ही गुलाबराव पाटलांचा प्रचार केलेला आहे. गुलाबराव पाटील सोडून महायुतीचे उमेदवार कोणी राहिलं असतं तर आम्हाला प्रचार महायुती म्हणून करावाच लागला असता. आम्ही प्रामाणिकपणे अजितदादांच्या, तटकरे साहेबांच्या, अनिल पाटील साहेबांच्या आदेशाने आम्ही महायुतीचा जिल्हाभर प्रचार केलेला आहे आणि जळगाव जिल्ह्यात 11च्या 11 जागा महायुतीच्या आलेल्या आहेत. शरद पवारांचा पक्ष त्यांना का सोडावा वाटतोय, नेमकं कारण काय असेल? आता हे त्यांनाच विचारलं पाहिजे. अनेक लोकांनी पवार साहेबांकडे असताना निष्ठेच्या गोष्टी केलेल्या आहेत. हे सगळे त्यांचे विषय आहेत, आमचे विषय नाहीत. आमच्या तर हृदयात आजही शरद पवार आहे, आजही अजित पवार आहेत.